नमस्कार मंडळी, जर तुम्ही कालचा व्लॉग पाहिला असेल त्यात आम्ही गेलो होतो नागझरी. मग नागझरीवरून येऊन आम्ही गेलो कृष्णाजीचा मळा. हा आहे कृष्णाजीचा मळा आणि हा मळा प्रॉपर शेतामध्ये आहे. इथे एक मोठे वडाचे झाड आहे आणि इथे मस्त एकदम प्रसन्न वाटते. आणि आमचे नशीब चांगले होते की आम्हाला कृष्णाजीच्या मळ्यात मिळाली गजानन महाराजांची आरती. आणि या मळ्याची स्टोरी अशी आहे की हा मळा कृष्णाजी नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात आहे आणि इथे जुन्या काळात गजानन महाराज विश्राम करायचे, म्हणून याचे नाव कृष्णाजीचा मळा असे पडले. आणि मग कृष्णाजीच्या मळ्यातून वापस येऊन आम्ही निघालो सरळ महालक्ष्मी मंदिर जाण्यासाठी. महालक्ष्मी मंदिर हे शेगावच्या मंदिरापासून 6 किलोमीटर दूर आहे. तिथे जाण्यासाठी कंटिन्युअस ॲटो वगैरे चालू असतात, तिथे तुम्ही जाऊ शकता. आणि या मंदिर मस्त महालक्ष्मीची मूर्ती स्थापित आहे. मस्त महालक्ष्मी आणि बालाजीचे दर्शन घेऊन त्याच मंदिरात 12 पण ज्योतिर्लिंग स्थापित केले आहेत. तर आम्ही त्या सगळ्या 12 पण ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले आणि ते मंदिर खूप मस्त होतं. म्हणजे शेगावला आल्यावर तुम्ही हे मंदिर नक्कीच पाहायला पाहिजे. या मंदिरात सर्व ज्योतिर्लिंगांचे दर्शन वगैरे घेऊन आम्ही गेलो आनंदसागरला. आणि बाई गजानन महाराजांच्या मंदिरासारखंच आनंदसागरमध्ये पण व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं, पण मी थोडासा कसा तरी व्हिडिओ काढला. तिचं कन्स्ट्रक्शनच चालू होतं आणि थोडासाच व्हिडिओ काढला आणि तिकडनं माऊलीने आवाज दिला, मग व्हिडिओ करावा लागला बंद. एवढे फिरून आमची शेगावची ट्रिप झाली पूर्ण. धन्यवाद. नमस्कार मंडळी, जर तुम्ही कालचा व्लॉग पाहिला असेल त्यात आम्ही गेलो होतो नागझरी. मग नागझरीवरून येऊन आम्ही गेलो कृष्णाजीचा मळा. हा आहे कृष्णाजीचा मळा आणि हा मळा प्रॉपर शेतामध्ये आहे. इथे एक मोठे वडाचे झाड आहे आणि इथे मस्त एकदम प्रसन्न वाटते. आणि आमचे नशीब चांगले होते की आम्हाला कृष्णाजीच्या मळ्यात मिळाली गजानन महाराजांची आरती. आणि या मळ्याची स्टोरी अशी आहे की हा मळा कृष्णाजी नावाच्या शेतकऱ्याच्या शेतात आहे आणि इथे जुन्या काळात गजानन महाराज विश्राम करायचे, म्हणून याचे नाव कृष्णाजीचा मळा असे पडले. आणि मग कृष्णाजीच्या मळ्यातून वापस येऊन आम्ही निघालो सरळ महालक्ष्मी मंदिर जाण्यासाठी. महालक्ष्मी मंदिर हे शेगावच्या मंदिरापासून 6 किलोमीटर दूर आहे. तिथे जाण्यासाठी कंटिन्युअस ॲटो वगैरे चालू असतात, तिथे तुम्ही जाऊ शकता. आणि या मंदिर मस्त महालक्ष्मीची मूर्ती स्थापित आहे. मस्त महालक्ष्मी आणि बालाजीचे दर्शन घेऊन त्याच मंदिरात 12 पण ज्योतिर्लिंग स्थापित केले आहेत. तर आम्ही त्या सगळ्या 12 पण ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले आणि ते मंदिर खूप मस्त होतं. म्हणजे शेगावला आल्यावर तुम्ही हे मंदिर नक्कीच पाहायला पाहिजे. या मंदिरात सर्व ज्योतिर्लिंगांचे दर्शन वगैरे घेऊन आम्ही गेलो आनंदसागरला. आणि बाई गजानन महाराजांच्या मंदिरासारखंच आनंदसागरमध्ये पण व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं, पण मी थोडासा कसा तरी व्हिडिओ काढला. तिचं कन्स्ट्रक्शनच चालू होतं आणि थोडासाच व्हिडिओ काढला आणि तिकडनं माऊलीने आवाज दिला, मग व्हिडिओ करावा लागला बंद. एवढे फिरून आमची शेगावची ट्रिप झाली पूर्ण. धन्यवाद.